होत राहतात, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा ते अपडेट करून घ्यायचं आहे. ऍड्रेस जर चेंज असेल तर तो अपडेटेड ऍड्रेस करून घ्या, कारण तुमचा जो शालार्थ बनणार आहे, ज्याच्यानुसार तुमची पगार होणार आहे, नोकरीचा जो काही सॅलरी भेटणार आहे, तो तुमच्या आधार कार्डशीच ट्रॅकिंग असणार आहे. म्हणूनच तुम्हाला आधारनुसार टेटचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायला मिळालेला आहे. तुमच्याकडे सध्याची पात्रता काय आहे, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, तुम्ही कशासाठी एलिजिबल आहात, हेही तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद. पवित्र बोर्ड शिक्षक भरती 2025-26 महिला, त्यांना मिळालेलं प्राधान्य शिक्षक भरतीमध्ये त्यांच्यासाठी असलेले नियम, महिलांची जी संख्या आहे, पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेल्या महिला आहेत त्यांची जवळपास 78% महिलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अमंग दी 1,70,108 उमेदवारांपैकी त्याच्यामध्ये महिला आरक्षणाचा 30% लाभ घेणाऱ्या महिला, कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे, सोबतच महिलांची जी काही कागदपत्र आहेत ती कोणकोणती असावी, आणि जर नसतील तर अशा महिला, अशा माझ्या मैत्रिणी भरतीतून बाद होऊ नयेत म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ. मैत्रिणींनो, तुमच्या बहिणीपर्यंत, मैत्रिणीपर्यंत आणि मित्रांनो, तुम्ही जर पाहत असाल ना तर सर्वांपर्यंत पोहोचवा. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या बैठकीत दादा भुसे यांनी सूचना दिलेल्या आहेत की ज्या काही आस्थापना आहेत तिथं जर महिला शिक्षिका नसेल वर्गानुसार तर प्राधान्याने तिथं महिलेला प्राधान्य देण्यात यावं. हा नारी शक्तीचा विजय आहे आणि ऑलरेडी शिक्षक भरतीमध्ये महिलांची संख्या ही जास्त आहे. ते चालू असताना सध्या जे काही नियम आहेत पोर्टल भरतीचे त्याच्यानुसार महिलांकडे जे NCL आहे, सोबतच 30% आरक्षणाचा ज्या महिला लाभ घेणार आहेत, म्हणजेच 100 जर जागा एखाद्या विषयासाठी आल्या किंवा एखाद्या कॅटेगरीच्या आल्या तर त्याच्यामध्ये 30% जागा पहिल्यांदा महिलांना प्राधान्याने दिल्या जातात. हा तर आरक्षणाचा नियम आहे. परंतु त्या जागा कोणत्या महिलांना मिळणार आहेत, महिलांकडे त्या जागेची पूर्तता करण्यासाठी तशी डॉक्युमेंट्स आहेत का, ओपन कॅटेगरीच्या महिलांची काय परिस्थिती असणार आहे, सोबतच OBC असेल आणि वेगवेगळ्या ज्या काही 12-13 कॅटेगरी आहेत त्यांचं काय परिस्थिती असणार आहे, स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट NCL. सोबतच विवाहित महिला आहेत त्यांनी कोणती खबरदारी घ्यायची आहे, जर त्या शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल त्याच्या संदर्भात त्यांनी कोणती खबरदारी घ्यायची आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं जी व्हॅलिडिटी आहे म्हणजे ती CTT जरी त्यांनी एखाद्या कॅटेगरीतून दिली असेल आणि सध्या कॅटेगरी चेंज केली असेल त्याच्या अंतर्गत किंवा नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी असू देत, ती काय असणार आहे आणि कोणती ग्राह्य धरली जाणार आहे. स्पेशल महिलांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांपर्यंत, तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, स्वतः महिला असल्यामुळे यांच्या संदर्भात नेहमीच थोडासा सॉफ्ट कॉर्नर राहिलेला आहे. कारण माझ्या अशा भगिनी शिक्षक भरतीची वाट पाहतात आहे, ज्या अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आतुरतेने वाट पाहत असतात की मॅडम काय अपडेट देतात आहे आणि आम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कधीपर्यंत मिळते. तुम्ही त्याच्यातून काही मार्ग काढू शकता याच्यावरती 100% आत्तापासून विचार करा आणि अशी कोणतीही चूक करू नका जेणेकरून तुमच्याकडे हे कागदपत्र नाहीये म्हणून तुम्ही बाद होणार आहात. बरं, सध्या तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन सुद्धा केलेलं आहे, राईट. सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहेत आणि त्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी आणि सध्या तुम्हाला येणारे प्राधान्यक्रम त्याच्यातून तुमचा बचाव कसा होणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कारण केवळ हा व्हिडिओ माझ्या विवाहित अविवाहित महिलांसाठी आहे, ज्या भावी शिक्षिका याच भरतीमध्ये होणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना, भावी शिक्षिकांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रमैत्रिणींनो, सध्या महिलांच्या बाबतीमध्ये जो नियम आहे तो 30% आरक्षण. कोणाकोणाला मिळतं हे 30% आरक्षण? सगळ्या कॅटेगरीच्या महिला आहेत त्या सर्व एलिजिबल आहेत. 30% जे आरक्षण आहे त्याच्यासाठी या सर्व महिला एलिजिबल आहेत. बरं, फक्त एलिजिबल आहेत म्हणून चालतंय का, तर त्यांच्याकडे काही कागदपत्र सुद्धा असावी लागतात. फक्त एक्सेप्शन काही कॅटेगरीज आहेत तेही आपण समजून घेणार आहोत.
मित्रमैत्रिणी, जेव्हा आपण आरक्षणाचा विचार करतो तेव्हा त्याच्यासोबत एनसीएल सुद्धा महत्वाचं असतं. आता प्रथमतः आपण हे समजून घेऊया की एनसीएल कोणकोणत्या कॅटेगरीसाठी लागतं आणि कोणकोणत्या कॅटेगरीने याच्यामधून एक्झेम्पशन आहे. याचा विचार केला असता तुमच्या लक्षात येईल की जनरल कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत त्यांना एनसीएल लागत नाही. ठीक आहे, ते तर म्हणजे त्यांचा काही उत्पन्नाचा काही विषयच येत नाहीये. सोबतच ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला आहेत ते उत्पन्नानुसारच ईडब्ल्यूएस कॅटेगरी त्यांना मिळत असते, त्यामुळे तिथंही त्यांना एनसीएल लागणार नाही. एससी एसटी कॅटेगरीच्या महिला आहेत त्यांना एनसीएल लागत नाही. परंतु हे कॅटेगरी सोडून ओबीसी असेल किंवा व्हीजीएनटी असेल, एसबीसी असेल, एसईबीसी असेल किंवा राहिलेली अजून एखादी नजर चुकीने राहिलेली कॅटेगरी असेल, सर्वांना महिलांना 30% आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ व्हायचा आहे ना तर तुमच्याकडे एनसीएल असायला हवंच. अन्यथा तुम्ही 30% महिला आरक्षणांतर्गत पोर्टलवरती मात्र तुम्ही महिला आरक्षणाला टिक केलेला आहे आणि तुमच्याकडे जर एनसीएल नसेल तर तुम्ही भरतीतून बाद होणार आहात. याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता हेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहात. मित्रमैत्रिणींनो आणि यस भावी शिक्षिकांनो, तुमच्यासाठी असे बरेचसे इश्यू असतील पवित्र पोर्टल अंतर्गत. डॉक्युमेंट्स असेल, तुमचे वेगवेगळे स्पेलिंग मिस्टेक असतील, जन्मतारखेचा इश्यू असेल, मॅरेज झालं असेल नसेल, असे कोणते इश्यू असतील ना तर तुम्ही थेट वैयक्तिक मार्गदर्शन शिक्षक भरती टीचर सेल्फ अँड मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून आमच्यापर्यंत थेट विचारू शकता. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला प्राधान्यक्रम कसा द्यायचा आणि प्राधान्य तर तुम्हाला शिक्षक भरतीत मिळतच आहे, परंतु तिथं तुमच्या इच्छित स्थळी निवड कशी होईल याच्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यायची, सर्व गायडन्स पहिला टप्पा, दुसरा टप्पा, अपॉइंटमेंट लेटर हातामध्ये मिळेपर्यंत तुम्हाला वैयक्तिक एक्सपर्ट टीमच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आजच जॉईन करा आणि शिक्षक होण्याचा प्रवास आहे तो आमच्या सोबत सुरू करा. मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम जो आपण एनसीएलचा नियम जो आता बघितलेला आहे ते एनसीएल ज्या ज्या कॅटेगरीच्या महिलांकडे आहे का एकदा चेक करा. नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही एनसीएल आजच काढायचं आहे. तर बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं आहे की मॅडम आजचं एनसीएल चालेल का? जेव्हा पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती होते तर त्या भरती अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षातलं एनसीएल ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना सर्वांना रिक्वेस्ट आहे, ज्यांनी एनसीएल आजवर काढलं नाहीये, ज्या विशेषतः या महिला आहेत त्यांनी फटाफट एनसीएल काढून घ्या. कारण जर तुम्ही एनसीएल नसेल आणि तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही महिला आरक्षणचा लाभ घेणार आहात का यस वरती टिक केलेला आहे तर मात्र तुमच्याकडे एनसीएल असायला हवं, अन्यथा तुम्ही भरतीतून बाद होणार आहात. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुमचा अजून वेळ गेलेली नाहीये, फटाफट एनसीएल काढा आणि या भरतीचा लाभ तुम्ही घेऊ शकता. जनरल कॅटेगरीच्या महिला आहेत त्यांना कोणतंही एनसीएल लागत नाही. त्यांनी जर फॉर्म भरत असताना महिला आरक्षण ज्या 30% आहे त्याच्यावरती क्लिक केलं असेल तर त्यांना ती जागा मिळणार आहे. तशीच परिस्थिती आहे एससी आणि एसटी कॅटेगरीच्या महिलांसाठी आणि ईडब्ल्यूएच्या महिलांसाठी. यांना एनसीएल लागत नाही. त्यांनी जर 30% वरती क्लिक केलं असेल आरक्षणावरती महिला आरक्षण तर त्यांना त्या अंतर्गत त्यांना प्राधान्य मिळणारच आहे, त्यांचं मेरिट कमी येणारच आहे. परंतु जर केलं नसेल तर मात्र त्यांना जनरल कॅटेगरीची महिला म्हणून गणलं जाणार आहे. बरं, हा विषय तुमच्या लक्षात आला असेल महिलांच्या बाबतीमध्ये आणि स्पेशली एनसीएलच्या बाबतीमध्ये. हा विषय इथंच संपत नाहीये. तुम्ही जेव्हा टीईटी पास केलेला आहे, सीटीईटी पास केलेला आहे, 1ली ते 8वीसाठी जेव्हा तुम्ही पात्र आहात तेव्हा तुम्ही एखाद्या कॅटेगरीतून ही परीक्षा पास केली असेल, राईट? त्या कॅटेगरीतून तुम्ही ज्या काही परीक्षा पास करत असताना तुम्ही जर ओपनमध्ये जर पास नसाल आणि तुम्ही कॅटेगरीमधून असाल, म्हणजे ओबीसी कॅटेगरीची सपोज XYZ एक महिला आहे, त्यांना जर 82 मार्क्स असतील आणि सीटीईटी मध्ये तरी सुद्धा त्या पास असणार आहेत. कारण केंद्रामध्ये सीटीईटी साठी ओबीसी कॅटेगरीसाठी सूट असो नसो, राज्यात तर सूट भेटते ना, त्यामुळे तुम्ही तर ग्राह्य धरलं जाणार आहे. परंतु ते ग्राह्य धरण्यासाठी त्याच्या वेळेस ओबीसी सर्टिफिकेट होतं, त्यावेळेस तुमच्याकडे एनसीएल होतं का? अशा प्रत्येक कॅटेगरीसाठी हा नियम आहे तो लागू असणार आहे. बरं, जर नसेल त्यावेळेस तुमच्याकडे एनसीएल तर तुम्ही काय करायचंय तर तुम्ही वेगवेगळ्या वर्गासाठी गटासाठी पात्र असणार आहात तेव्हा तुम्ही तो प्राधान्यक्रम लॉक करायचा नाहीये, अन्यथा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही असेही बाद होणार आहात. प्रत्येकाने अशी नोंद घ्यायची आहे
याच्यामध्ये एक्सेप्शन आहे ते म्हणजे SC-BC कॅटेगरीच्या महिलांना, कारण ते आरक्षण आहे 27 फेब्रुवारी 2024 पासून लागलेलं आहे आणि टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून मी त्यांना येणाऱ्या काळामध्ये गाईड करतच आहे. महिला असो किंवा पुरुष उमेदवार असो, त्यांच्यासाठी कसं एक्सेप्शन आहे त्यावेळेस त्यांनी काय करायचं याच्यावरती बिंग ॲडव्होकेट म्हणून आणि योग्य तो सल्ला आम्ही त्याच्यामधून देणारच आहोत. जर तुम्ही याच्यामधले असाल तर नक्की हेल्पलाईनच्या माध्यमातून जोडले जा, कारण तुमचा हा डॉक्युमेंटचा विषय आहे. त्याची व्हॅलिडिटी काय असणार आहे. मित्रमैत्रिणींनो, जसं मगाशीच मी सांगितलेलं आहे, तुम्हाला 14 मे 2025च्या पूर्वीचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट हवंय, पण NCL नंतरचं असेल तरी चालेल. परंतु काही महिलांनी आरक्षणाचा लाभ घेत असताना त्यांनी ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे, परंतु NCL नाहीये, तर तुम्ही काढू शकता. कॅटेगरीचं सर्टिफिकेट पहिलं होतं, आताही तुम्ही सध्या काढू शकता. सध्या वेळ आहे बघा, वेळेचा सदुपयोग करून घेणार आहात, त्यामुळे याची व्हॅलिडिटी असणार आहे. परंतु त्यातलीच एखादी महिला समांतर आरक्षणाचा लाभ घेत असेल तर त्याची काय परिस्थिती असणार आहे. समांतर आरक्षणाचा लाभ घेताना सुद्धा जर तुम्ही समांतर आरक्षण OBC मधले भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त महिला म्हणून जर तुम्ही पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे, सेल्फ सर्टिफाय केलेला आहे, तर त्यावेळेस तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही काढलेलं आहे त्यावेळेस NCL होतं का याचा सुद्धा तुम्ही विचार तुमच्या मैत्रिणींना सांगा. जर तुम्ही पुरुष म्हणून किंवा मित्र म्हणून अभियोग्यताधारक म्हणून हा व्हिडिओ पाहत आहात, तुमच्याकडे जेव्हा तुमचं मॅरेज झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला गॅझेट काढणं मस्ट आहे. तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेलच, येस असणारच आहे जर तुम्ही मॅरिड आहात, परंतु तुम्ही फॉर्म भरत असताना वडिलांच्या नावाने भरलेला आहे. सगळे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं तुमच्या बाबांच्या नावाने आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मग मी गॅझेट काढूच कशाला, गरज नाहीये. ऐका, तुम्ही पहिल्यांदा सर्व माझ्या भगिनींना रिक्वेस्ट आहे, गॅझेट मस्ट आहे. रिजनल वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये जरी तुमचं तहसीलदाराचं, इव्हन सरपंचाचं किंवा ग्रामसेवकाचं जरी मॅरेज सर्टिफिकेट लिहिलेलं असलं ना मित्रमैत्रिणी, तरी ते चालतं. गॅझेट हे राजपत्र असतं, त्यामुळे तुमच्याकडे गॅझेट असणं मस्ट आहे. जर तुम्हाला गॅझेट काढायचं असेल तर हा जो फ्लेक्स आहे याच्यावरती काही नंबर दिलेले आहे. तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये घर बसल्या माफक दरामध्ये आपण गॅझेट सुद्धा काढतोय. आपल्याच ऑफिसमधून ही सुविधा केवळ तुमच्यासाठी करून देण्यात आलेली आहे. जरी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स वडिलांच्या नावाने असले तरी आणि फॉर्म भरताना सेल्फ सर्टिफाय करताना तुम्ही मॅरिड वरती टिक केलेलं आहे, तर गॅझेट मस्ट आहे, काढून घ्या. आणि मॅरेज सर्टिफिकेट असेल नसेल तरी सुद्धा ऑप्शनल आहे, त्याची गरज असणार नाहीये. त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय ते सगळं तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधा, तिथं तुम्हाला मदत करणार आहेतच. त्यानंतर बऱ्याच महिलांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही स्पेलिंगमध्ये चुका असतात किंवा काहींचं कनोकेशन नंतरच्या तारखेचं येणार असतं किंवा काहींच्या डॉक्युमेंट्समध्ये सध्या डेट ऑफ बर्थ किंवा काही तारखा चुकलेल्या असतात. त्यांनी काय करायचं मित्रमैत्रिणी, 2 ऑप्शन आहेत, एक आहे गॅझेट आणि एक आहे ॲफिडेव्हिट. ॲफिडेव्हिटची व्हॅलिडिटी फक्त 6 मंथ असते. पोर्टल भरती कुठपर्यंत चालणार आहे याची गॅरंटी नसते आणि ॲफिडेव्हिटची व्हॅलिडिटी ते बनवत असताना 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपल्याला बनवावं लागतं. हे सगळं जर तुम्ही आत्ता बनवून ठेवलेलं आहे, पुढचे 6 महिने तुम्ही नो टेन्शन आहात. परंतु जर ते एक्सपायर होणार आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बाद केलं जाईल. त्याच्यावरती एकमेव सोल्युशन, परमनंट सोल्युशन आपण बोलूया, कायम स्वरूपाचा मुळापासून काटा काढायचा असेल ना, तर सध्या डॉक्युमेंट नवीन काढणं शक्य नसेल, त्याच्यावरचं नाव चेंज करणं शक्य नसेल, CTT तुम्ही दिलेली आहे, त्याचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यावरती तुमचं नाव आहे, पूर्ण नाव नाहीये, तरी सुद्धा तुम्ही त्याच्या संदर्भातलं गॅझेट आजच बनवून घ्या. ती चूक असेल, तुम्ही व्यवस्थित तुमचे सगळे डॉक्युमेंट्स या. डॉक्युमेंट्स कोणकोणते असावे, 50 तुमच्याकडे कागदपत्र असायला हवीत. एक्सेप्शन असेल की तुमची कॅटेगरी कोणती आहे त्याच्यानुसार कमी जास्त असू शकतात, परंतु 50 कागदपत्र आहेत. ते 12 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले. त्याचा व्हिडिओ आहे, प्ले स्टोअरमध्ये A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला ज्या टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिपच्या बॅचच्या माध्यमातून ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी तो आहेच, ते त्यांच्या सेक्शनला, त्यांच्या लॉग इनला अवेलेबल आहे. बाकीच्यांनी सुद्धा तो तुम्ही पाहाच, एकदा पाहाच आणि बघा की सगळं तुमच्याकडे आहे का. नसेल तर तुम्ही काय करायचंय. आशेचा किरण पुन्हा दीप प्रज्वलन करण्याचं काम आपण करतोय. म्हणूनच हे सगळ्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्क राहायचंय. कनोकेशन डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असेलच, प्रमाणपत्र तुमच्याकडे असेलच, नसेल तर ते डिजिलॉकरमधून तुम्ही पुन्हा फेच करा. कनोकेशन सर्टिफिकेट सुद्धा 14 मे 2025च्या पूर्वीचंच असावं लागतं, हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडे ते पूर्वीचं नसेल तर मात्र तुम्हाला भरतीतून बाद केलं जाऊ शकतं. त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन आहे.
काय कसं ते आपण हेल्पलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक गायडन्स, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाचे गायडन्स सुद्धा वेगवेगळा तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड असणार आहे. सो नक्की जॉईन करा आणि सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर फटाफट काढून घ्या. आधार कार्ड आहे तुमचं, पॅन कार्ड लागतं, सध्या असेल नसेल तर काढून ठेवा, बँकेमध्ये अकाउंट काढून ठेवा किंवा तुम्ही नंतर काढलं तरी चालेल. परंतु सध्या तुमचं जे आधार आहे ते अपडेट आहे का एकदा चेक करा. 10 वर्ष जर तुम्ही आधार कार्ड काढून झालं असेल तर फिंगरप्रिंटच्या जे आहे ते चेंजेस होत राहतात, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा ते अपडेट करून घ्यायचं आहे. ॲड्रेस जर चेंज असेल तर तो अपडेटेड ॲड्रेस करून घ्या, कारण तुमचा जो शालार्थ बनणार आहे, ज्याच्यानुसार तुमची पगार होणार आहे, नोकरीचा जो काही सॅलरी भेटणार आहे तो तुमच्या आधार कार्डशीच ट्रॅकिंग असणार आहे. म्हणूनच तुम्हाला आधारनुसार टेटचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायला मिळालेला आहे. तुमच्याकडे सध्याची पात्रता काय आहे, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, तुम्ही कशासाठी एलिजिबल आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. न्यूज हायलाईटमध्ये प्रत्येक GR आपण A+ गुरु ॲपमध्ये डाउनलोड करतोय. व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि ते सगळं तुमच्याकडे व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये खरंच काही बदल करणं गरजेचं आहे का, याचा तुम्ही स्वतः एकदा पर्सनली विचार करा. आणि शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न आत्ताच पूर्ण करा. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी माझ्या मैत्रिणींनो, स्टे कनेक्टेड, तुमच्या जीवलकेंपर्यंत नक्की पोहोचवा.